नमस्कार. कधी विचार केलाय की एक अशी अर्थव्यवस्था जी एकेकाळी पूर्णपणे बंद होती ती आज जगाशी स्पर्धा कशी करते? हा जो बदल आहे ना, तो खरंच अविश्वसनीय आहे. आज आपण भारताच्या औद्योगिक धोरणाचा हाच प्रवास, यातले महत्त्वाचे टप्पे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि हाच तो महत्वाचा प्रश्न आहे जो भारताच्या संपूर्ण आर्थिक बदलाची कहाणी सांगतो. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. तर भारताच्या औद्योगिक कथेचा पहिला अध्याय तो सुरू होतो स्वातंत्र्यानंतरच्या काळात, जेव्हा देशाने ठरवलं होतं की आपल्याला आता स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. बघा, स्वातंत्र्यानंतर ना आपले भारतीय उद्योग अगदी लहान होते. त्यांना परदेशी स्पर्धेपासून वाचवणं गरजेचं होतं. म्हणून सरकारने काय केलं, विकासाची सूत्र स्वतःच्या हातात घेतली. 1948 मध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा पाया घातला गेला. पण खरा गेम चेंजर होता 1956चा कायदा. या धोरणाने पुढच्या अनेक दशकांची दिशाच ठरवून टाकली, जिथे सरकारच म्हणजे गव्हर्नमेंटच सगळ्यात मोठा उद्योजक होता. त्या काळातली मुख्य आर्थिक रणनीती काय होती माहितीये? ती होती आयात पर्यायीकरण. म्हणजे काय? सोपं आहे. बाहेरून वस्तू मागवण्यापेक्षा त्या आपल्याच देशात तयार करायच्या. का? कारण आपल्या देशातल्या उद्योगांना वाढायला एक सेफ, सुरक्षित वातावरण मिळावं, हा त्यामागचा मुख्य विचार होता. 1956च्या धोरणाची रचना एकदम पक्की होती. म्हणजे बघा, उद्योगांना सरळ सरळ 3 भागांमध्ये वाटून टाकलं. यातून सरकारने अर्थव्यवस्थेवरचा आपला कंट्रोल अजून मजबूत केला. आणि हीच रचना होती ज्याने पुढची कित्येक दशकं प्रायव्हेट सेक्टर काय करणार आणि सरकार काय करणार हे सगळं ठरवलं. आता अनेक दशकं या संरक्षणवादी धोरणानंतर भारताच्या आर्थिक इतिहासात एक जबरदस्त टर्निंग पॉइंट आला. एका मोठ्या संकटामुळे देशाला आपलं धोरण बदलायला अक्षरशः भाग पडलं. 1991 मध्ये परिस्थिती इतकी बिकट झाली होती की आपल्याला बाहेरून काही वस्तू आयात करायच्या असतील तर त्यासाठी लागणारा परकीय चलन म्हणजे फॉरेन करन्सी देशाकडे जवळजवळ संपली होती. विचार करा, आपलं पाकिट पूर्ण रिकामं आहे आणि आपल्याला गरजेच्या वस्तू विकत घेता येत नाहीयेत. देशाची अवस्था काहीशी तशीच झाली होती आणि त्यामुळे मोठ्या सुधारणांशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरला नव्हता. आणि मग या संकटावर उपाय म्हणून 3 शब्दांचा एक पॉवरफुल फॉर्म्युला समोर आला. LPG म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, किंवा मराठीत म्हणायचं तर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. आणि या एका निर्णयाने भारताच्या आर्थिक धोरणाची दिशाच पूर्णपणे बदलून टाकली. या नवीन धोरणाने काय केलं तर सगळ्यात आधी लायसन्स राज म्हणून ओळखली जाणारी जी किचकट परवाना सिस्टीम होती ती जवळपास संपून टाकली. सरकारी कंपन्यांसाठी असलेलं आरक्षण कमी केलं आणि महत्त्वाचं म्हणजे परदेशी गुंतवणुकीसाठी भारताचे दरवाजे उघडले. यामुळे झालं काय तर अर्थव्यवस्थेत कॉम्पिटिशन वाढली आणि कामात अधिक वेग आला. आणि हा बदल किती मोठा होता हे या तुलनेतून अगदी स्पष्ट दिसतं. बघा, 1991च्या आधी 17 महत्त्वाचे उद्योग फक्त आणि फक्त सरकारसाठी राखीव होते आणि सुधारणांनंतर फक्त 2 क्षेत्र तशी राहिली. यावरून आपल्याला कळतं की सार्वजनिक क्षेत्राच्या भूमिकेत किती मोठा आणि किती धाडसी बदल झाला होता. बरं, 1991च्या सुधारणांनी भारताला एका नवीन रस्त्यावर आणून ठेवलं. चला आता पाहूया की या पायावर उभा राहून भारत आज जगात एक मोठी मॅन्युफॅक्चरिंग पॉवर बनण्यासाठी काय काय करतोय. आता सरकारचं एक मोठं आणि महत्त्वाकांक्षी टार्गेट आहे. ते म्हणजे भारताच्या GDPमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वाटा 25% पोहोचवायचा. आता हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या तयार होतील आणि बाहेरच्या देशातून वस्तू मागवण्यावरचं आपलं अवलंबित्व कमी होईल. हाच 25%चा आकडा सरकारच्या सगळ्या औद्योगिक योजनांना दिशा देतोय. आणि हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी ना एकाच वेळी अनेक योजनांवर काम सुरू आहे. जसं की मेक इन इंडिया, जे जगभरातल्या कंपन्यांना भारतात येऊन उत्पादन करण्यासाठी बोलवतंय. आत्मनिर्भर भारत आपल्या देशातल्या उत्पादनाला प्रोत्साहन देतंय. तर PLI सारखी योजना कंपन्यांना जास्त उत्पादन करण्यासाठी आर्थिक मदत करतेय. या सगळ्या योजना मिळून भारताला एक ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी काम करत आहेत. ओके, तर हा सगळा प्रवास चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी काही महत्त्वाच्या संकल्पना किंवा कॉन्सेप्ट्स आहेत ज्या आपल्याला माहीत असायला हव्यात. चला त्यांच्यावर एक नजर टाकूया. तर IIP म्हणजे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन हे काय आहे? तर आपल्या देशातल्या औद्योगिक क्षेत्राची तब्येत कशी आहे हे मोजण्याचे हे एक महत्त्वाचं मीटर आहे. दर महिन्याला हे आकडे येतात आणि हे आकडे म्हणजे अर्थव्यवस्थेची नाडी तपासण्यासारखंच आहे. यातून आपल्याला विकासाची दिशा कळते. याशिवाय अजून 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे MSME म्हणजेच छोटे आणि मध्यम उद्योग, जे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत.
त्यांची नवीन व्याख्या काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे सनराईज सेक्टर्स, म्हणजे असे उद्योग जे भविष्यात खूप वेगाने वाढणार आहेत. जसं की ग्रीन एनर्जी, सेमीकंडक्टर्स. भारताच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या क्षेत्रांवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. तर संरक्षणवादापासून ते थेट जागतिक स्पर्धेपर्यंत भारताचा हा औद्योगिक प्रवास आपण पाहिला. पण आता नवीन धोरणं, नवीन आव्हानं, या सगळ्यासोबत भारताच्या आर्थिक कथेचा पुढचा चॅप्टर काय असेल, हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.